नवीन युनिफाईड डीसीआर मध्ये FSI किती वाढवलाय? 5, 7.2 आणि 9 असा काहीतरी FSI वाढवलाय। आणि पुणेकरांनी हा विचार करण्याची वेळ आलेली की जेव्हा हा वाढवला जातो, विशेषतः ज्या पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हणतो, ज्या पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणतो, या पुण्यामध्ये या शहराचा विचार करणं बंद केलंय का? कारण इतर ठिकाणी योजनांची चर्चा होती, लाडकी बहीण, लाडकी मोलकरीण, लाडका भाऊ, पण हा जर युनिफाईड डीसीआर बघितला तर यामध्ये सगळ्यात महत्वाची योजना आहे ती लाडका बिल्डर। लाडका बिल्डर ही एवढीच योजना आहे आणि या योजनेच्या आडून पुण्याच्या शिल्पकारांना पुणे शहराचं कॉन्क्रीटचं जंगल करायचंय का, हा प्रश्न महत्वाचा पुढे येतो। कारण दोन प्रश्न असतात। हा प्रश्न येतो लाडक्या बहिणीसाठी निधी कुठून येणार? जेव्हा 200 कोटी तुम्ही ज्या ऍड एजन्सीचं नाव घेतलं, असे 200 कोटी ऍड एजन्सीवर जात असतील, जर जाहिरातीवर 270 कोटी, योजना दूतवर 300 कोटी जात असतील, तर निधी कुठून येतो? तेव्हा कळतं सर्वसामान्य पुणेकराला किती रस्ते आहेत, सांडपाण्याची व्यवस्था आहे का, सोसायट्यांमध्ये पाणी येणार आहे का, पुणेकर नागरिक तासनतास या वाहतूक कोंडीत अडकणार की अडकणार नाही याचा कुठलाही विचार न करता या युनिफाईड डीसीआर मधले वाढलेला FSI म्हणजे कुणाच्या शेकड्यांनी स्कीमा चालू आहेत आणि कोण पुण्याच्या भवितव्यावर आणि कोण पुण्याच्या भविष्यावर। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गाढवाचा नांगर फिरला होता पुण्यात। विकासाच्या नावाखाली अशा पद्धतीने शहराला सूज आणण्याचं पाप जर कोणी करत असतील तर पुणेकरांनी याचा विचार केला पाहिजे।